तर जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या उष्णतेची लाट सध्या पसरली आहे आणि पारा पोहोचलाय 43 अंशांवर। उष्णतेच्या लाटेमुळे वीज रोहित्राभोवती महावितरणकडून कूलर लावण्यात आलेत। वाढत्या उष्णतेने अनेक घरामध्ये कूलर, एसी, पंखे मोठ्या प्रमाणात वापरले जातात आणि त्याचा भार वीज रोहित्रावर येतो। बाहेरील तापमान 43 अंशांवर गेल्यामुळे वीज रोहित्रानं तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्याचे स्फोट होऊन जळण्याचे प्रमाण वाढले। त्यामुळे महावितरणने वीज रोहित्राभोवती कूलर लावून तापमान नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला आहे। तर जळगाव शहरामध्ये सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर वाढलाय आणि तापमानाचा पारा 43 अंशांच्या पुढे गेलाय। वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळावा आणि शहरात थंडावा निर्माण व्हावा यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे काल दुपारी शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्यात आलं। महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत महानगरपालिकेनं ही मोहीम राबवली। दुपारच्या कडक उन्हात रस्ते तापल्यामुळे उष्णता निर्माण होते। ही उष्णता कमी करण्यासाठी 2 टँकरच्या मदतीनं महत्त्वाच्या ठिकाणी पाणी मारण्यात आलं। हे 2 टँकर महापौर दीपमाला काळे यांनी त्यांच्या वतीनं उपलब्ध करून दिले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।